पारंपरिक युनानी उपचार पद्धतीला आधुनिक विज्ञानाची जोड देऊन ती जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटलंय। मुंबईत जे रुग्णालयाच्या संकुलात प्रादेशिक युनानी औषध संस्थेच्या नूतनीकरण केलेल्या सहउपचार केंद्राचं उद्घाटन त्यांनी आज केलं। या सोहळ्यामध्ये ते बोलत होते। युनानी दिन 2026 सोहळा आणि युनानी औषधोपचारातील नवोन्मेष तसंच सिद्धता या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेत ते अध्यक्ष म्हणूनही सहभागी झाले। नवोन्मेष आणि पुरावे या दोन स्तंभांच्या आधारे युनानी औषधशास्त्राच्या भविष्याला आकार मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सार्वजनिक आरोग्य, प्रतिबंध आणि दुर्धर आजारांच्या व्यवस्थापनासाठी युनानी औषधशास्त्राची एक बळकट व्यवस्था सरकार उभारत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं। युनानी औषधशास्त्रामुळे सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरातली आणि परिणामकारक उपचार सेवा सुविधा उपलब्ध होते। या व्यवस्थेच्या विस्ताराला महाराष्ट्र सातत्यपूर्ण पाठबळ देत राहील असं राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितलं। या 2 दिवसांच्या कार्यक्रमाचं आयोजन केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या अखत्यारीतील युनानी औषध संशोधन परिषदेनं केलं आहे। आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच।